दिंडीला गेलो होतो. हळूहळू इतकं गोड गोड खाऊन कोणी एवढं कंटाळलं होतं ना, एवढं कंटाळलं होतं ना. कुठे श्रीखंडाचं, कुठं गुलाबजामुनचं, कुठं बासुंदी, गोड गोड खाऊन. हां, एका ठिकाणी संध्याकाळी मुक्काम होता. तिथं गेलो, तिथं जाऊन पाहिलं बुवा, श्रीखंड दिसलं, येऊन झोपलो. जोडीदार म्हणून चला जेवायला. नको, कंटाळलो मी, गोड खाऊन कंटाळलो म्हटलं. म्हणजे कसं काय म्हटलं, मी जाऊन पाहून आलं, तिथं श्रीखंड आहे म्हटलं. ते म्हणे 2 घास झोपे पडतो तो 2 घास खाऊन येऊ. ते गेले. नेमकं असं होतं, तिथं पिठलं बनवलं होतं. त्याने सणकावून खाल्लं, ते आले. ते म्हणे हो काय म्हणे, तोंड आलं गोड खाऊन, आणि आज म्हणे इतकं बेस्ट तिखट होतं म्हणे पिठलं. आता हे ऐकायला, अशा गोष्टी ऐकायला गोड लागतं, आणि याला तुम्ही प्रवचन समजता. आता हे प्रवचन आहे का? अरे पिठलं गोड गोड खाऊन म्हणजे तुम्ही हे विषय भोगून भोगून आत्मसुखाची गोडीच लागली नाही तुम्हाला. हां, तुम्हाला पाहिजे त्यासाठी तो दृष्ट गेले. असं वाटलं ही इथं सुद्धा त्यांना असं संसारात सुख नाही, इथं तरी काय सुख असेल. अरे पण हिचं हे पिठलं होतं, तुम्ही ते विषयाचं सुख होतं रोज रोज रोज. वास्तविक दुःखच आहे, सुख नाहीच आहे. तुम्ही आता जो काही व्यवसाय करताय, हे जीवन जगण्यासाठी करताय का सुखासाठी? एवढं तर टक्कोऱ्यात पाहिजे ना.